नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. गाझाच्या हल्ल्यानंतर मिडल ईस्ट मधलं जे राजकारण आहे त्याला इतका प्रचंड वेग आलेला आहे की अक्षरशः तासातासानी परिस्थिती बदलते असं आपल्याला दिसतं. एका बाजूला जी लष्करी तयारी केली गेली आहे त्याच्यामध्ये अमेरिकेचे B-52 बॉम्बर्स आले, त्यांच्या 2 युद्धनौका येऊन उपस्थित झालेल्या आहेत. अमेरिकेचे जेवढे काही एअर बेसेस आहेत मध्य पूर्वेमध्ये ते सगळे हाय अलर्ट वरती ठेवले गेलेले आहेत. म्हणजे अति सावधानतेचा इशारा. याचा अर्थ असा होतो कुठल्याही क्षणी हल्ला झाला तर त्याचा प्रतिकार करता यावा अशा दृष्टीने तयारी केली गेलेली आहे. हा हल्ला जो आहे तो अर्थातच हमास कडून काही एवढे मोठे हल्ले पूर्ण मध्य पूर्वेमध्ये विमानतळांवर होतील असं नाहीये, परंतु अ, अ, जर का असा हाय अलर्ट दिला असेल तर याचाच अर्थ असा की हल्ले हे इराण आणि त्याचे जे सोबती देश आहेत त्यांच्याकडून केले जाऊ शकतात हे गृहीत धरून त्याची तयारी करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. आणि मग त्याच्याच जोडीला असं म्हणतात की इराणचे जे IRGC ज्याला म्हणतो आपण, म्हणजे त्यांची जी एक सैन्यासारखीच एक वेगळी सशस्त्र दलाची एक जी हे म्हणतो आपण ऑर्गनायझेशन म्हणतो, त्याचे जे अत्यंत कड्स फोर्स म्हणतात ज्याला, की अत्यंत कडवी अशा या तुकड्या आहेत त्यांना कडक प्रशिक्षण दिलेलं असतं. त्याचे ब्रिगेडियर जे आहेत इस्माईल कानी हे हिजबुल्लाला ऍडव्हाइस करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी दक्षिण लेबनॉनमध्ये आधीच पोहोचलेले आहेत अशी बातमी आलेली आहे. आणि मग दुसरी बातमी अशी होती की इराणचे काही वरिष्ठ मंत्री असतील ते सिरियामध्ये येऊ घातलेले होते. ते प्रत्यक्ष व्यक्तिशः बशर अल असद यांना भेटणार होते, परंतु त्यांचं विमान जे आहे ते मध्येच परतावं लागलं त्यांना, कारण सिरियाचे 2 विमानतळ दमास्कस आणि अलेप्पो हे 2 मोठे जे एअरपोर्ट आहेत ते एअरपोर्टच उद्ध्वस्त करण्यात आले. तिथे आता कुठलंही विमान ना उतरू शकत ना उडू शकत अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे इराणच्या मंत्र्यांना परस्पर मागे मायदेशी फिरावं लागलं. त्यांना त्यांचा दौरा पूर्ण करता आला नाही अशी परिस्थिती आहे. आणि हे जेव्हा होतं त्याच दरम्यान इतरही राजकीय हालचाली काय होत आहेत याचा विचार करा, की आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकेन हे इस्रायलच्या दौऱ्यावरती होते. त्यांनी इस्रायलच्या अधिकाऱ्यांच्या सोबत जे येऊ घातलेलं युद्ध आहे त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा केली. त्याच्यानंतर ते जॉर्डनला पोहोचले. जॉर्डनच्या अमान या शहरामध्ये तिथल्या अधिकाऱ्यांशी सुद्धा त्यांनी भेटी घेतल्या, कारण सरतेशेवटी असं म्हणतात की जॉर्डन हा सुद्धा इस्रायलला लागून असलेली त्यांची जी वेस आहे त्याच्यामुळे एक महत्वाचा देश आहे. याच्याच व्यतिरिक्त ब्लिंकेन साहेब हे कतारला जाणार आहेत, सौदी अरेबियाला जाणार आहेत, संयुक्त अरब अमिरातीत जाणार आहेत आणि इजिप्तला जाणार आहेत. सगळे देश अत्यंत महत्वाचे आहेत. जॉर्डन हा देश महत्वाचा कशासाठी, मला वाटतं मी एका माझ्या व्हिडिओमध्ये कदाचित उल्लेख केला असेल, परंतु आजच्या घडीला असं म्हटलं जातं की गाझा हा प्रश्न जो आहे तो कायमचा जर का सोडवायचा असेल तर त्याच्यामधला एक तोडगा असा आलेला आहे की दक्षिण गाझाचा प्रांत जो आहे तो सगळा इजिप्तच्या हातामध्ये देण्यात यावा आणि उत्तर गाझाचा जो प्रांत आहे तो प्रत्यक्ष इस्रायलनी आपल्या नियंत्रणाखाली आणावा. त्याचप्रमाणे वेस्ट बँक हा जो भूमीचा पट्टा आहे त्याचं नियंत्रण हे जॉर्डनकडे दिलं जावं असा एक तोडगा होता. त्याच्यावरती आता विचार विनिमय होतोय का किंवा कसा आहे आता आपण सांगू शकत नाही. परंतु ब्लिंकेन साहेब जॉर्डनला गेले ही खूप मोठी गोष्ट आहे. असं म्हणतात की जॉर्डननी सुद्धा आपल्या वेशी ह्या बंद केलेल्या आहेत आणि तिथून जर का प्रो हमास ऍक्टिव्हिस्ट जर का त्यांच्या सरहद्दीपर्यंत येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आतमध्ये घेतलं जाणार नाही असं जॉर्डननी
जाहीर केलेलं आहे. त्यामुळे जॉर्डनची जी भूमिका आहे याच्यामध्ये ही अत्यंत महत्वाची भूमिका आहे. आता याच्या जोडीला दुसरा देश मी म्हटलं तो कतार आहे. कतार का महत्वाचा आहे? कारण अमेरिकेने जवळजवळ $6 बिलियन इराणला दिलेले होते. म्हणजे त्यांचं जी गोठवलेली मदत होती ती मदत त्यांनी न गोठवायचं ठरवलं आणि आता हा पैसा जो आहे तो इराणला मिळेल अशी एक घोषणा झाली. परंतु प्रत्यक्षात असं म्हणतात की ही रक्कम काही इराणपर्यंत पोहोचलेली नाहीये आणि ती ज्या खात्यांमध्ये आहे तिच्यावरती कतारचं नियंत्रण आहे. तेव्हा कतारला आपल्या सोबत घेऊन हा पैसा आता इराणच्या हातामध्ये पडू नये यासाठी अमेरिका प्रयत्न करणार आहे. कतार हा देश असा आहे की तो थोडा रॅडिकॅलिझमच्या जवळ जाणारा आहे. परंतु त्यांना सुद्धा सोबत घ्यावं लागणार आहे. हे अमेरिकेला त्याची कल्पना आहे. कतारच हा एक देश होता जिथे तुम्हाला आठवत असेल अफगाणिस्तानचे जे तालिबान आहेत, अफगाण तालिबान यांच्या सोबत सलग चर्चा जर कुठे होत असेल तर ती कतार ह्या देशामध्ये अमेरिकेने घडवून आणली. त्याच्यामुळे कतारमध्ये अमेरिकेचं ऐकणारं एक मोठं सेंटर केंद्र आहे. कतार हा एक महत्वाचा देश या सगळ्या गणितांमध्ये होऊन जाणार आहे. UAE तर अत्यंत महत्वाचा आहे मी म्हणेन की कारण एकमेव देश आहे संपूर्ण मध्य पूर्वेतला की ज्यांनी हमासचा निषेध केलेला आहे. हमासचा निषेध केलाय आणि इस्रायलला संपूर्ण पाठिंबा त्यांनी म्हणजे कदाचित तुम्ही म्हणाल की UAE मध्ये आणि भारतामध्ये फरक काय राहिला? इतकं स्पष्ट निवेदन UAE कडून आलेलं आहे. त्यामुळे बिन साहेब हे जर का तिकडे दुबईमध्ये गेले तर तिथे अतिशय महत्वाची बोलणी होतील. मी सांगितलं त्याप्रमाणे UAEचा जर का विमानतळ वापरता आला तर त्याच्यामधून मध्य पूर्वेच्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत विमानं पोहोचू शकतात. सौदीमध्ये असे तळ आहेत. सौदी सुद्धा ते जर का सौदी अरेबियाला जाणार आहेत ब्लिंकेन साहेब. जर का अमेरिकेचे सगळे तळ हे हाय अलर्टवर असतील तर ही परिस्थिती कशी डेव्हलप होईल हे आता आपण बोलू शकणार नाही. परंतु अत्यंत इंटरेस्टिंग असं कॉम्बिनेशन तयार होतंय. इजिप्तही महत्वाचं आहे कारण इजिप्तची सरहद्द ही इस्रायलला लागलेली आहे. आणि आतापर्यंत इजिप्तनी सुद्धा एक अब्राहम करारामध्ये आलेले जे देश आहेत त्याच्यामधले हे काही देश आहेत आणि त्यांचा जो समावेश करण्यात आलाय या त्यांच्या दौऱ्यामध्ये हा अतिशय महत्वाचा आहे. एक जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये अनेक मागण्या दोन्ही बाजूनी होत आहेत आणि त्या सगळ्यांचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे. याच्या खेरीज अनेक अन्य परराष्ट्र मंत्री सुद्धा मध्य पूर्वेच्या दौऱ्यावर आहेत असं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसतील तुम्हाला ते कॅनडाचे फॉरेन मिनिस्टर. कॅनडाचे फॉरेन मिनिस्टर तिथे का जात आहेत मला कल्पना नाही कारण कॅनडाने हमासचा निषेध केल्याचं काही मी कुठे वाचलं नाही. आणि एकंदरीतच ट्रुडो यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता बघता आणि त्यांचा कल जो कट्टर पंथाकडे नाही परंतु पंथीयांकडे आहे एवढं मात्र निश्चित. त्याच्यामुळे ते काय भूमिका घेऊन इस्रायलमध्ये येतात हे बघावं लागेल. त्यांनी जर का हे पटवण्याचा प्रयत्न केला की बाबा हमासला शिक्षा द्या पण त्या निरपराध जनतेवरती उपकार करा वगैरे वगैरे जो घोष चाललेला आहे त्याची पोपटपंची कदाचित कॅनडाकडून होऊ शकते. प्रत्यक्षात ज्यावेळेला निवेदन प्रसिद्धीला येईल तेव्हा आपण त्याच्यावर बोलू. इटलीचे परराष्ट्र मंत्री येत आहेत आणि जर्मनीचे सुद्धा येत आहेत. ह्याच्या सोबत ब्लिंकेन साहेब तर आलेलेच आहेत परंतु US सेक्रेटरी ऑफ डिफेन्स पण येत आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे संरक्षण मंत्री पण आलेले आहेत अमेरिकेचे आणि परराष्ट्र मंत्री पण आलेले आहेत. तर ही सगळी जी एक वावटळ उठलेली आहे असं तुम्ही म्हणाल कारण अर्थातच परिस्थिती जी आहे ती एका व्यापक युद्धाकडे लोटली जाऊ शकते. जर का इराणने ठरवलं की हे युद्ध वाढवायचं आणि जर का त्यांनी हल्ले केले काही हल्ले तर झालेलेच आहेत त्याचं उत्तर सुद्धा इस्रायलनी दिलंय आतापर्यंत परंतु तरी सुद्धा त्याची व्याप्ती जर का म्हणजे दीर्घ काळासाठी होईल असं जर का म्हटलं तर ते आहे अर्थातच इराणच्या हातामध्ये. इराणनी जर का
सल्ला दिला तर लेबेनॉन आणि सिरिया जे आहे ते पुढे जातील. सिरियाचं मला आता माहिती नाही, कारण त्यांचे 2 एअरपोर्ट जर का अशा तऱ्हेने जमीनदोस्त केले असतील भुईसपाट, तर ते निदान हवाई हल्ले तरी करू शकणार नाहीत. ह्याच्यामधून शहाणपण शिकावं ते लेबेनॉननी. कारण लेबेनॉनचा कुठचाही विमानतळ अजूनपर्यंत उडवलेला नाहीये. परंतु लेबेनॉनचा विमानतळ उडवायला इस्रायलला फारसा काही वेळ लागणार नाही. ही गोष्ट आहे. जसं मी जॉर्डनचं सांगितलं तसंच आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये मी जसा जॉर्डननी बॅन केले म्हटलं मी, की हमासचे जे पाठीराखे आहेत आणि त्यांचे सहानुभूतीदार आहेत, त्यांना आम्ही आमच्या वेशीत घेणार नाही, म्हणून जॉर्डनने सांगितलंय. फ्रान्समध्ये आता प्रो पॅलेस्टाईन म्हणजे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ तुम्हाला मोर्चे काढता येणार नाहीत, निषेध करता येणार नाही, असं फ्रान्सच्या सरकारने जाहीर केलेलं आहे. अशाच पद्धतीचं जे विधान आहे ते ब्रसेल्स हा सर्वात आश्चर्याची गोष्ट आहे मित्रांनो. याचं कारण असं की बेल्जियम मध्येच हे सगळे जे लिंबू आहेत ना, त्यांची दिल्ली राजधानी जशी आहे तशी त्यांची राजधानी ब्रसेल्समध्ये असते. त्या ब्रसेल्समधूनच हे सगळ्या कारवाया ते करत असतात. आणि मग ब्रसेल्समध्ये जर का पॅलेस्टाईनच्या निषेधावरती अशी बंदी आलेली असेल, तर तुम्ही कल्पना करा की तिथे वातावरण कसं असेल ते. आणि म्हणून मी म्हटलं मी एक वेगळा व्हिडिओ केला इलॉन मस्कला आभार देण्याचा. कारण ट्विटरमुळे हे शक्य झालं असं माझं म्हणणं आहे. ट्विटरनी व्यासपीठ ओपन करून दिलं म्हणून लोकांची जी मतं आहेत ती सर्वत्र पोचली आणि त्याचं एक दडपण तयार झालंय. अन्यथा ही इतकी सगळी जी लगबग आहे, ती लगबग तुम्हाला दिसली नसती. इराणकडून जो मंत्री सिरियाकडे निघाला होता आणि त्याला परत जावं लागलं. आता त्याचं पुढे कसं होणार आणि त्यांना बाय रोड तिथे पोहोचायचं तर काय मार्ग असतात किंवा अन्य कुठचा विमानतळ जवळपास आहे का? याची बातमी तरी निदान आलेली नाहीये. परंतु ह्या देशांनी सावध राहण्याची गरज आहे. त्यांनी जर का अजूनही त्याचा विरोध करायचा म्हटलं तर वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते. इराणनी असा एक लोकांचा समज आहे, की इराण हा शिया बहुल देश आहे. त्याच्यामुळे तो शिया दहशतवादी संघटना आहेत, त्यांना पाठिंबा देत असतो. परंतु हे खरं नाहीये मित्रांनो. एक काळ असा होता, की इराणनी शिया संघटना आणि सुन्नी संघटना यांना एकत्र आणलेलं होतं आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न म्हणजे तो काळ असा होता, की ओसामा बिन लादेनचं आणि सौदीच्या राजघराण्याचं पटत नव्हतं. त्यामुळे सौदीच्या राजघराण्याने ओसामा बिन लादेन म्हणजे त्याला एकंदरीतच आपल्या सीमेतून बाहेर जायची पाळी आणलेली होती. त्यानुसार ओसामा बिन लादेन हा देश सोडून बाहेर गेला होता. काही काळ तो सुदानमध्ये जाऊन राहिला होता आणि मग नंतर तिथून अफगाणिस्तानामध्ये येऊन राहिला. तेव्हा ह्या एका टर्ब्युलंट म्हणू आपण अशा काळामध्ये इराणनी इमाद मुग्निये, तुमचे ओसामा बिन लादेन आणि अयमान अल जवाहिरी इजिप्तचे या तिघांना एकत्र आणलं. त्याच्यामधला हे सुन्नीच होते आणि त्यांना एकत्र आणलं आणि त्यांना आपलं संरक्षण छत्र हे अवेलेबल करून दिलेलं होतं. आता लक्षात घ्या तुम्हाला अजून एक संदर्भ सांगते याचा, की ज्यावेळी ओसामा बिन लादेन 9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकन फौजा जेव्हा अफगाणिस्तानात घुसल्या त्यावेळेला ओसामा बिन लादेन स्वतः एका बाजूनी पळाला, परंतु त्याचे जे सगळे फॅमिली मेंबर्स होते, कुटुंबातले लोक होते, त्यांनी इराणची वेस ओलांडून ते इराणमध्ये प्रवेशकर्ते झाले आणि असं म्हणतात, की ओसामाची एक मुलगी जी आहे ती पूर्ण इराणमध्ये फिरली. तिथे तिला सिरियाची वकिलात दिसल्यानंतर तिने तिथे जाऊन आपलं नाव सांगितलं आणि मला सिरियात पोहोचवा असं सांगितलं. याचं कारण असं, की त्यांची पहिली पत्नी जी होती ती अलेप्पो जवळच्या एका शहरामधली होती आणि तिथे मला पोहोचवावं अशी तिने विनंती केलेली होती. त्यामुळे तो एक सिरिया, इराण हा जो ॲक्सिस आहे त्याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी ही कथा सांगितली. इराण हा सुन्नी संघटनांना बढ़ावा देणार नाही. ही जर का कल्पना तुमच्या डोक्यात असेल ती काढून टाका. कारण इराणसाठी खूप मोठे स्टेक्स आहेत. त्यांना यशस्वी व्हायचं असेल तर त्यांना शिया आणि सुन्नी
दोन्ही संघटनांना एकत्र येऊन काम करावं लागतं. परंतु आजच्या घडीला मात्र अशी परिस्थिती आहे, की या संघटना ज्या आहेत त्या केवळ इराणचं ऐकतील अशी परिस्थिती नाहीये. किंबहुना जेव्हा इस्रायल गाझा नामशेष करायची भाषा जेव्हा बोलतो, तेव्हा तो गाझाबद्दल बोलत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीतच जर का सर्वच्या सर्व कट्टरपंथी आणि या हिंसाचार करणाऱ्या ज्या संघटना आहेत, दहशतवादी संघटना आहेत, ह्यांना पूर्णविराम द्यायचा त्यांच्या सर्वांसाठी एक इशारा आहे, की तुम्ही हद्दीच्या बाहेर जाऊ नका. तुम्ही हे जे काही केलं ते इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही. असा जर का त्यांना इशारा द्यायचा असेल आणि त्यांना त्यांचं जे आपण म्हणू प्रभावाचं क्षेत्र आणि वर्तुळ जर का कमी करायचं असेल, तर ह्या 2 देशांना अमेरिकेला आणि इस्रायलला दमदार पावलं उचलावी लागणार आहेत आणि तो इशारा देण्यासाठी म्हणून आणि त्याप्रमाणे कारवाया व्हाव्यात म्हणून ही सगळी रचना होते आहे. अशा परिस्थितीमध्ये इराणनी शहाणपण करून ह्या संघटनांपासून स्वतःला बाजूला करावं. त्यांनी एक विधान जरूर केलेलं आहे, की हमासनी जे काही केलं त्याच्याशी आमचा संबंध नाही. असं इराण हा वरकरणी बोलतोय, परंतु ते वरकरणी बोलत असतील तर मग ह्या गोष्टी त्यांनी करायची खरं म्हणजे गरज नव्हती. परंतु पडद्याआडचा इराण आणि पडद्याच्या पुढचा इराण ह्याच्यामध्ये जो फरक आहे, त्या फरकामुळेच इतकी निकराची लढाई करावी लागत आहे आणि कारवाई करावी लागते आहे, हेही लक्षात घ्या मित्रांनो. मध्य पूर्वेमधल्या ह्या आजच्या घडामोडी आहेत. इथून पुढे युद्धाला जी दिशा मिळणार आहे, ती दिशा आणि त्याची मुदत काय असणार आहे, व्याप्ती काय असणार आहे, हे ठरवणाऱ्या या सगळ्या भेटी असणार आहेत. आणि म्हणून त्यांचा गोषवारा तुम्हाला दिला. त्याच्यावरचा जो अपडेट आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमधून बघत राहू. धन्यवाद.